मंडळ स्टार प्रवाहाच्या एका मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक भडकले आहेत. या मालिकेच्या लेखकाचं डोकं ठिकाणावर आहे का इथपर्यंत प्रेक्षकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर कोणती आहे नेमकी मालिका आणि काय झालं हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर काही दिवसापूर्वी सुरू झालेली स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका TRPच्या स्पर्धेत 3ऱ्या क्रमांकावर प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. तर या मालिकेतील एका प्रसंगावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर या मालिकेत कला आणि अद्वैत हे खरे नायक आणि नायिका आहेत. पण अद्वैतचे नयनासोबत लग्न जुळवण्यासाठी धडपड या मालिकेत दाखवले. अशात दोघांच्या साखरपुड्यासाठी अंगठीची खरेदी करण्यात येत आहे. तेव्हा नयना आणि चांदेकर कुटुंब दुकानात असतानाच कला तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. आता मालिकेचा हा नवीन प्रोमो पाहून प्रेक्षकांना अक्षरशः एकच प्रश्न पडला आहे. कारण अद्वैत आणि कलाची एकमेकांना धडक बसते. त्यात अद्वैतच्या हातात असलेली अंगठी बरोबर कलाच्या बोटात जाते. मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज असल्याचं पाहायला मिळतं. कारण अद्वैत धडकल्यानंतर नेमका कलाच्याच बोटात अंगठी का घालतो हे न समजण्यासारखं ट्विस्ट या मालिकेतून पाहायला मिळत आहे. या मालिकेत अगोदर कलाच्या डोक्यावरती कुंकू काय पडतं, तर यानंतर धडक लागल्यानंतर अचानक बोटात अंगठी काय जाते हे प्रेक्षकांना न पटण्यासारखं आहे. प्रेक्षकांच्या मते जे प्रत्यक्षात कधी शक्य नाही अशा गोष्टी मालिकेत दाखवल्यामुळे ही अतिशयोक्ती पाहून खरोखरच त्या क्षणी हसायला आल्याशिवाय राहवत नाही. तर या प्रोमोवर प्रेक्षक नेमके काय म्हणतात ते पाहूया. तर या मालिकेत धडक लागल्यामुळे साखरपुड्याची अंगठी काय हातात जाते किंवा कपाळावरती कुंकू काय लागतं या गोष्टी समजण्यापलीकडे आहेत. त्यामुळे प्रेक्षक सध्या या मालिकेवर नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. दरम्यान ईशा केसकर या मालिकेच्या रूपाने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करताना दिसते. तर ही मालिका तुम्हाला कशी वाटते आणि या मालिकेतील हे वेगळे ट्विस्ट तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट्स करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.